एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज व्लॉगची सुरुवात आहे ना मी मस्तपैकी देवपूजेपासून केलेली आहे, कारण आजचा दिवस आहे ना खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. कारण आज माझ्या मुलाचा आहे ना पहिला दिवस आहे शाळेचा, त्यामुळे ना मला खूप जास्त एक्साइटमेंट होती. त्यामुळे आज सकाळी मी लवकर उठून मस्तपैकी फ्रेश होऊन सगळ्यात आधी देवपूजा वगैरे करून घेतली. इतक्या 2.5 वर्ष मी फक्त आहे ना टिफिन रेसिपी बघायचे आणि सेव्ह करून ठेवायचे, कारण फक्त एवढंच होतं की ज्यावेळेस माझा मुलगा शाळेत येईल त्यावेळेस मी या सगळ्या रेसिपी नक्कीच त्याच्या टिफिनसाठी ट्राय करेल. आणि आता फायनली ते काही मला आता करायला भेटणार आहे. आज त्याच्या शाळेचा पहिला दिवस होता, म्हटलं चला आज त्याच्या आवडीचं काहीतरी बनवूया. तर माझ्या मुलाला आहे ना रवा आप्पे असो किंवा रेग्युलर इडली बॅटरचे आप्पे त्याला खूप जास्त आवडत असतात. म्हटलं चला रेग्युलर रवा आप्पे बनवण्यापेक्षा ना मी इथे छान असे ना मिक्स डाळीचे इन्स्टंट आप्पे बनवते. तर सकाळी उठल्याबरोबर आहे ना इथे मी ना मुगाची डाळ पाव कप आणि पाव कप मसूर डाळ या दोन्ही डाळी ना भिजत घातलेल्या होत्या. आता या दोन्ही डाळी भिजायला ना जास्त वेळ लागत नाही, म्हणून मी या रात्री भिजत नाही घातल्या, म्हणून लवकर उठून हे भिजायला घातल्या. आणि त्यानंतर फ्रेश वगैरे होईपर्यंत या डाळ व्यवस्थित भिजल्या गेलेल्या होत्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ना या डाळीनं खूप छान प्रोटीनचा सोर्स आहे, सोबतच फायबरचाही सोर्स आहे. त्यामुळे ना याचे आप्पे खूपच जास्त टेस्टी आणि हेल्दी सुद्धा होतात. आता जोपर्यंत माझं आंघोळ वगैरे होते तो पण घरातले बेसिक काम होतात, तोपर्यंत डाळी इथं भिजलेल्या होत्या आणि इथं आता स्वयंपाकाला लागलेले होते. तर इथे ना मी त्याच्यासाठी जे आप्पे बनवते ना यामध्ये ना मी हव्या तितक्या भाज्या घालण्याचा प्रयत्न करत असते. तर काय करायचंय माहिती का, इथे मी ना बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे, सोबतच थोडासा टोमॅटो घेतलाय, सोबतच शिमला मिरची, कोथिंबीर आणि सोबतच मी काल आहे ना स्वीट कॉर्न घेऊन आलते, तर ते सुद्धा यामध्ये मी ऍड केलेले आहे. आता तुम्ही ना तुमच्या मुलासाठी काय बनवत असाल ना, तर तुमच्या मुलाला काय आवडतं काय नाही आवडत किंवा त्याला आपल्याला काय घालायचं आहे ते सगळं विचार करून तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकतात. ओव्हरऑल ही रेसिपी खूप सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी सुद्धा आहे आणि टेस्टी सुद्धा आहे. तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि बॅटर बनवण्यासाठी काय करायचं माहिती का, आपल्याला आहे ना जितक्या डाळी आहेत तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला आहे ना रवा घ्यायचा आहे. इथं बारीक रवा घ्या किंवा जाड रवा घ्या, ॲक्च्युली आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीकच करायचं आहे. तर रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये 2-3 चमचे दही घालायचं आहे आणि ते बॅटर आपल्याला छान स्मूथ असं दळून घ्यायचं आहे. तर इथं आपलं जे इन्स्टंट बॅटर आहे ते तयार होतं. त्यामध्ये भाज्या घालायच्या, मीठ घालायचं, सीझनिंग घालायची, थोडासा सोडा घालायचा आणि याचे आपल्याला आप्पे बनवून घ्यायचे. तर बघू शकतात किती छान अशी याचे आप्पे बनवून तयार झालेले आहे. आणि यासोबत आहे ना मी माझ्या मुलासाठी ना जी त्याला खूप जास्त आवडती तीच चटणी इथं बनवली, ती म्हणजे शेंगदाण्याची आणि सोबतच कोथिंबीरची. ही चटणी बनवायला ही खूप सोपी आहे आणि तुमच्यासोबत मी ती रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे, त्यामुळे यावेळेस मी ती काही डिटेलमध्ये शेअर केलेली नाही. पण ओव्हरऑल जर तुम्हाला जर ही टिफिन रेसिपी जर हवी असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट टाइम मी जेव्हा कधीही बनवेल ना तुमच्यासोबत डिटेल रेसिपी नक्की शेअर करेल. तर इथे माझे आप्पे बनवून तयार झालेले आहे, बघू शकतात किती छान असे झालेले आहे आणि कलर सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. हे आप्पे ना महत्त्वाचं म्हणजे बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि चवीला खूप चविष्ट लागतात. चला इथे तर माझा टिफिन कंप्लीट झालेला आहे. आता 9 वाजलेले आहे आणि मी माझ्या प्रथमला उठवायला घेतलेला आहे, कारण की त्याची स्कूल जी असते ती 10:30 वाजता असते. म्हटलं चला पटकन त्याला उठून घ्यावं, जेणेकरून त्याला मस्त आरामात त्याचं आवरण्यात येईल. तर उठल्याबरोबर आहे ना मी त्याला सगळ्यात आधी सांगितलं, बाळा तुला शाळेत जायचंय का? आणि माझा मुलगा इतका जास्त एक्सायटेड होता, तो थोडासा सुद्धा अजिबात नाही न म्हणता लगेच उठला आणि म्हटले चल आपल्याला आवरायचंय, आपल्याला शाळेत जायचंय. खरंच इतकं एक्सायटेड कोणी असू शकतं का शाळेत जाण्यासाठी? हे मला याच्याकडे बघून ना आश्चर्य वाटतं. त्याला म्हणजे ना असं बाहेर जायचं म्हटलं, शाळेत जायचं म्हटलं ना त्याला खूप जास्त आनंद येत असतो. ए प्रथम स्कूल जाबो काय ना, जाबो काय? चलो फिर आपण नाव करा, चलो. उठल्याबरोबर आहे ना त्याच्यासोबत मी थोडासा क्वालिटी टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर त्याला लगेच इथं मी फ्रेश करून घेतलेलं होतं. आणि त्याला इतकी जास्त एक्साइटमेंट होती ना की तो इतकासा सुद्धा चिडचिड करत नव्हता. महत्त्वाचं म्हणजे ना तो स्वतःहून कॉपरेट करत होता, त्यामुळे ना मला खूप जास्त असं काही परेशान होण्याची काही गरजच पडली नाही. आणि इथे ना त्याला आज मी ना स्कूल युनिफॉर्म घालत नाही, कारण की त्याचा स्कूल युनिफॉर्म आहे ना आम्हाला स्टिच करून घ्यावा लागतो आणि तो अजून पेंडिंग आहे. थोडक्यात सांगायचं तर तो जो स्कूल युनिफॉर्म आहे हा कम्प्लिटली कस्टमाइज असतो, म्हणजे अगदी बाळाचा माप घेऊन ते कस्टमाइज करून देतात. त्यामुळे
ते थोडंसं मला डिले झालंय. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं ॲडमिशन सुद्धा अगदी ऑन टाईम झालेलं आहे. म्हणजे आधी डिसाईड वगैरे काही केलेलं नव्हतं त्याला घालायचंय की नाही घालायचंय. एक मत म्हणायचं त्याला टाकायचं म्हणून शाळेमध्ये, आणि एक मताने विचारायचं की अजून तो लहान आहे, इतक्या लवकर नको. असे खूप जास्त प्रश्न यायचे आणि त्या चक्करमध्ये 1 महिना आम्हाला डिले झालाय. पण ठीक आहे, काही असो, ॲटलिस्ट आम्हाला ॲडमिशन मिळालंय, ती खूप मोठी गोष्ट आहे. नाही घालण्यासाठी माझ्याकडे फक्त एक रिझन होतं, आणि त्याला शाळेत घालण्यासाठी माझ्याकडे 99 अशी कारण होते की ज्यामुळे मला त्याला शाळेत घालणं हे जास्त प्रायोरिटी वाटली. कारण की मलाही थोडंसं माझ्यासाठी टाईम निघाला पाहिजे असं मला वाटायचं. आणि मलाही वाटायचं की त्यालाही थोडंसं असं बाहेरचं वातावरण बघायला मिळावं, त्याला बाहेरचे लोक बघायला मिळावी. म्हणजे घरात राहून राहून तो फक्त मला बघून बघून अक्षरशः बोर झाला होता. तो खूप चिडचिड करायला लागला होता. म्हटलं जाऊ दे, त्याला टाकूनच देऊयात, जेणेकरून त्याचं एन्व्हायरमेंटसुद्धा चेंज होईल आणि त्याला थोडंसं बाहेर राहण्याची सवयसुद्धा लागेल आणि सोशल मॅनर्ससुद्धा शिकतील. विचार तर केला की त्याचा युनिफॉर्म असेल तर फर्स्ट डेला मस्तपैकी युनिफॉर्म घालून त्याला शाळेत पाठवेल. पण आता दुर्दैवाने युनिफॉर्म नाही आहे, त्यामुळे ना त्याचा हा जो बर्थडेचा ड्रेस आहे ना या वर्षीचा, तो मी याला घातलेला आहे. आणि हां, हे कपडे ना कपाटात ठेवून तसे त्याला छोटे होतील, त्यामुळे हे घातलेत मी. आणि आता हे वापरायला सुद्धा काढावे लागणार आहे, नाहीतर मग ते असेच पडून पडून त्याला छोटे होऊन जातील आणि नंतर मग काही कामालाच येणार नाही. काल रात्री फक्त 1 ग्लास दूध पिला होता आणि तसंच तो झोपी गेलता. म्हणून सकाळी सगळ्यात आधी त्याला मी दूध देण्याऐवजी नाश्ता दिला करायला, कारण की मग दूध पिल्यानंतर मग त्याची भूकच राहत नाही. त्यामुळे म्हटलं चला त्याला सगळ्यात आधी इथे मी नाश्ता करून दिला, आणि जो टिफिनसाठी बनवला होता तोच त्याला दिलाय, कारण की त्याला आप्पे खूप जास्त आवडतात. त्यामुळे त्यानं नकार वगैरे दिला नाही, उलट बघितल्यापासून तो मला म्हणत होता आई मला आप्पे खायचे म्हणून. त्यामुळे त्याला नाश्त्यालाही मी तेच देऊन टाकले. आणि त्यानंतर माझं थोडंसं इथं डॉक्युमेंटेशनचं काम बाकी होतं, तर तेच मला इथे कंप्लीट करून घ्यायचं होतं. आणि खरंच हे जे डॉक्युमेंट मी भरते ना, त्यावेळेस मला खरंच असं वाटतंय की मी खरंच एक रिस्पॉन्सिबल आई आहे. तसं मी आहेच रिस्पॉन्सिबल, आणि बाकीच्याही आई असतात, पण फक्त फरक एवढा आहे की हे फॉर्म भरताना ना मला खूप छान वाटतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे आजकाल जे आई वडिलांच्या नावावरूनची डिबेट असते ना, कोणाचं नाव लावायचं कोणाचं नाही, आजकाल ते गव्हर्नमेंट थ्रू ना क्लिअर झालंय. त्यामुळे ना आता असं वाटतं की ठीक आहे, पुढे चालून तरी माझं नाव त्याच्या मागे लागेल. त्यामुळे ना मला खूप जास्त प्राऊड फील होते त्याचं नाव लिहिताना. त्याच्यासोबत माझं ऑक्युपेशन, माझं असं काही डिटेल्स आहे ते टाकताना मला खूप जास्त आनंद होते. कारण की आफ्टर ऑल आता मी त्याची सिंगल पॅरेंट आहे, तर मग मला हे करताना खरंच खूप जास्त आनंद वाटतोय. आणि यासोबतच मला स्वतःवरती सुद्धा प्राऊड फील होते. आता बरेच जण म्हणतील अरे काय तो आता शाळेत जायला लागला, एवढं मोठं काय. आता माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की प्रत्येक आईला ना आपला मूल शाळेत जातो किंवा काहीतरी नवीन शिकतो ना, त्यावेळेस जो आनंद असतो ना तो खूप वेगळा असतो. ते फक्त त्या एका आईलाच माहीत असतो. आता सध्या तरी आमचा लिगली डायव्होर्स वगैरे काही झालेला नाही आहे, त्यामुळे मला कुठेतरी त्याच्या वडिलांचं नाव लावावं लागतंय. पण आशा करते की लवकरच आमचं जे काही प्रोसिजर आहे ती कंप्लीट होऊन जावी, आणि त्यानंतर मग मला ऑफिशियली प्रथमच्या सगळ्या डॉक्युमेंटवरती माझं नाव टाकता येईल आणि त्यांचं जे नाव आहे ते मला रिप्लेस करता येईल. बरं काही असो, आज माझ्या मुलाचा पहिला दिवस आहे, हा विचार करून मला माझं डोकं खराब नाही करून घ्यायचे. पण ओव्हरऑल माझ्या मुलाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे मी खूपच जास्त खुश आहे, तेच तुम्हाला मी फायनली सांगेल. तर हा आहे माझ्या मुलाचा टिफिन. आणि हो, तुम्हाला जर रेसिपी हवी असेल ना तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यानंतर आहे ना मी माझ्या जेवढ्या काही टिफिन रिलेटेड रेसिपी असतील ना मुलाच्या, त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करेल. त्यामुळे ना तुम्ही आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर ते नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि सोबतच मी माझा डेली रुटीन, सोबतच माझ्या मुलाचं रुटीन, जे काही माझ्या दैनंदिन लाईफमध्ये सुचत असतं, घडत असतं, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आता सध्या ना वाजलेले आहेत 10:15 झालेले आहेत आणि 10:30 वाजता प्रथमची स्कूल भरते. त्यामुळे म्हटलं चला आता याची जी पॅकिंग आहे ती मला इथं करून घ्यायची होती. पण मी ज्यावेळेस ही बॅग आणली ना त्याला, त्यावेळेस मला वाटलं नव्हतं की ही खूप जास्त मोठी होईल म्हणून. पण दुर्दैवाने ही बॅग आहे ना त्याला खूप जास्त मोठी झाली. म्हणजे बॅग एवढी मोठी झाली ना की तो पूर्ण बॅगमध्ये असं बुडून गेल्यासारखं वाटतं. हे बघा काही असं तरी. आता बघूयात मला जर बॅग रिप्लेस करून मिळाली तर, पण मला नाही वाटत की रिप्लेस करून मिळेल म्हणून. पावसाने सगळं घोळ करून ठेवलाय मेन म्हणजे. पण काही करा आता, टाइम पण झालाय, थोडा बारीक झालाय पाऊस. आता छत्री घेऊन जावं लागेल. आणि तशी शाळा जवळ आहे त्यामुळे काही अवघड झालं. पहिला दिवस आहे म्हणून मस्तपैकी प्रथमला इथं देवपूजा वगैरे करून घ्यायला सांगितली होती. आणि फायनली आता 10:30 वाजायला 5 मिनिटं बाकी होते, म्हणून त्याला आता मी स्कूलला ड्रॉप करायला चालले. महत्त्वाचं म्हणजे त्याची स्कूल खूप जवळ आहे, त्यामुळे ना मला खूप जास्त कन्व्हिनियंट झालंय. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या सेफ्टीचा विचार करून आहे ना, मुलं जितक्या जवळ असतील ना तितकं चांगलं असं वाटतं बरं का मला वाटलं होतं हा आता काय रडारड करतो की काय माहिती, पण अजिबात नाही. त्यानं मला खूप जास्त मस्त असं कोऑपरेट केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे ना मला असं वाटायचं की हा राहील का नाही, पण मला असं काहीही काळजी करण्याची गरज पडली नाही. तिथं गेल्यानंतर तो लगेच मुलांमध्ये असं मिसळून वगैरे गेला.
त्यामुळे ना मला आता हे टेन्शन घेण्याची काही गरजच पडली नाही. अगदी आनंदाने त्यानं मला बाय केलं हे बघून तर मला आश्चर्यच वाटलं की बाप रे, या मुलाला बाहेर जाण्याची किती अक्षरशः घाई असते. चला तर मग आजचा व्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि भेटूयात आपण अजून एका इंटरेस्टिंग व्लॉगसह. बाय बाय. स्कूल में काय करे तू ना प्रथा? स्कूल में काय करे? काय खेळ? पुस्तक से खेळ. अच्छा, और काय करे तू ना स्कूल में? थको लांगी मैं बुक लांगी आज थको. चलो गो. हाँ थको आवड़े का फर्स्ट स्कूल? कल जाऊंगा का तू? नाना नहीं है. तू स्कूल में जाऊंगा का प्रथम? स्कूल में जाऊंगा? कल जाऊंगा? हाँ वेरी गुड.